नमस्कार, मी सुप्रिया नवीन एका ब्लॉगमध्ये आपलं मनापासून स्वागत करते। तुम्हाला आजचा दिवस सुखाचा, आनंदी आणि आरोग्यदायी जावो। तुम्ही जी काही स्वप्न पाहिली असतील ती सगळी स्वप्न तुमची पूर्ण होत। त्याचबरोबर शुभ सकाळ सर्वांना। सकाळची वेळ आहे आणि सकाळी बघा इकडे माझं कपडे धुण्याचं काम चालू आहे। आता कपडे तर धुत आहे मी। आजचा वार आहे शुक्रवार। तुम्हाला पहिले वार सांगते, तर आजचा वार आहे शुक्रवार आणि उद्या असणार आहे शनिवार। तर उद्या जागतिक महिला दिन आहे, त्यामुळे उद्याच्या दिवस ना मी सुट्टी घेतलेली आहे। उद्या कुठलाच ब्लॉग अपलोड होणार नाही। हा शुक्रवारचा जो ब्लॉग आहे ना, तर तो मी तुमच्याबरोबर आज म्हणजे रविवारी शेअर करत आहे। तर सकाळी नाही, इथे 10 10:30चं टायमिंग असावं। आता मुलं तर स्कूलमध्ये गेलेली आहेत, टिफिन वगैरे तयार झालेला आहे। जे काही रोजचं क्लिनिंगचं काम असतं, लोटून झाडून लादी वगैरे पुसणं, बाकीचं जे काही काम असतं ते सगळी कामं जी आहे क्लिनिंगची ती झालेली आहेत। आणि हाताने मी इथे कपडे धुताना तुम्हाला दिसत आहे। तर म्हटलं चला आज वेगळं काहीतरी थोडंसं। तर मी जेव्हा कपडे धुते, हाताने कपडे धुते, तेव्हा स्पेशली मी कुठल्या टिप्स किंवा ट्रिक्स यूज करते, तर ते मला आज तुमच्या बरोबर शेअर करायचं होतं। म्हणून मी आज तुमच्या बरोबर बघा हा ब्लॉग शेअर करत आहे। तुम्हाला जर इंटरेस्ट असेल तर तुम्ही शेवटपर्यंत नक्की हा ब्लॉग बघा। थोड्याफार काही टिप्स आहेत ना, त्या मी तुमच्या बरोबर शेअर करणार आहे। तर तुम्ही आता बाजूला तर मशीन बघत असाल, वॉशिंग मशीन घरामध्ये आहे, तरी सुद्धा मी का हाताने कपडे धुते, तर काय होतं ना ताईंनो, रोजची जी कपडे आहेत तर ती मशीनमध्ये आपण धुतो आणि ते निघतातही, पण एवढं असं पाहिजे असं आपण जसं की हाताने बघा एक कपडा असा छान स्वच्छ धुतो आणि स्वच्छ विसळतो, तसे कपडे आपल्याला मशीनमध्ये धुवायला म्हणजे स्वच्छ तेवढे निघत नाहीत आणि मिळतही नाहीत। तर आता नाईलाजाने खरंच ज्यांना म्हणजे ज्यांच्या घरी कामाची सुद्धा खूप गडबड असते आणि त्यांना हाताने धुवायला वेळ मिळत नाही कपडे, त्यांच्यासाठी मशीन ठीक आहे। आणि मी सुद्धा रोज मशीनमध्येच कपडे धुते, पण आज फक्त जे काही नवीन कपडे आहेत, जे की आपली इच्छा होत नाही मशीनमध्ये टाकण्याची, नवीन जे कपडे आहेत तर नवीन कपड्यांसाठी सुद्धा मशीनमध्ये एक टर्बो वॉश म्हणून एक ऑप्शन आहे, पण म्हणावेत असे नवीन कपडे जे आहेत ना ते त्यामध्ये निघत नाही। टर्बो वॉश म्हणजे फक्त ना विसळून कपडे निघतात। आता नवीन कपडे कसं असतं आपल्याला माहिती असतं, आपण एखादा म्हणजे ड्रेस छान घालून मार्केटमध्ये गेलो आणि आईस्क्रीम वगैरे खाल्लं तर कुठे डाग पडलेला आहे किंवा कुठे हे आपल्या लक्षात असतं, किंवा कुणाच्या कपड्यावर, घरातले जे इतर सदस्य आहेत कुणाच्या कपड्यावर कुठं डाग पडलेला आहे हे आपल्याला माहिती असतं। तर तेवढ्याच बाजू जी आहे आपण तेवढी हाताने धरून घासतो, तशी मशीनमध्ये नसते। आता मी तुम्हाला दाखवलं की मी बाथरूममध्ये जी कपडे धुवत आहे तर कशा पद्धतीनं धुते, तर थोडीशी फरशी जी आहे ना ती खरबडीत आहे बाथरूममधली, त्यामुळं इथं दगडाचा किंवा पाट्याचा वापर करण्याची काहीच गरज नाही। आणि थोडंसं तुम्हाला मी दाखवलं आता की पाणी बघा किती स्वच्छ आहे आणि दोन्ही पायाच्या मध्ये ना मी कपडा धरते आणि मग कपडा घासून घेत असते। तर अशा पद्धतीनं बघा मी तुम्हाला सांगितलेलं आहे। तर हे व्हाईट कलरचे जे ड्रेस आहेत ना, तुम्ही कितीही त्याला पावडर टाका, कितीही लिक्विड टाका आणि मशीनमध्ये घासा, अजिबात हे निघणार नाही। तर मी असा मऊ सुताचा ब्रश जो आहे आता तुम्हाला दाखवला, तर तो मी कपड्यांसाठी स्पेशली घेते, नवीन कपड्यासाठी, आणि खरोखरच खूप मऊसूत असा ब्रश आहे तो, आणि मी नवीन कपड्यांसाठीच फक्त हा ब्रश वापरते। तर आता काय करते, तर बडबड आता माझी पुरेशी झाली। तर नक्की काय करते आणि कुठल्या टिप्स यूज करते ते मी तुमच्याबरोबर शेअर करते। तर बघा बकेट घेतलेली आहे, तर ही कलरची बकेट आहे ना, साधारणतः थोडीशी टपाच्या आकाराची आहे, म्हणून मी ही बकेट घेतलेली आहे। कपडे धुताना नेहमी ना नळ जो आहे ना आपला तो चालू ठेवायचा आहे, आणि आपण कपडे धुत असताना ना कपडा घासल्यानंतर आपल्याला तो डायरेक्ट बादलीमध्ये बुडवायचा नाही आहे। तर ही पहिली टिप झाली। असं जर केलं ना आपण, कपडा घासून लगेचच बादलीमध्ये बुडवला, तर ते बादलीतलं जे काही पाणी आहे, बकेटमधलं टपमधलं पाणी, तर ते सगळं ना असं घाण होऊन जातं, साबणाचं होऊन जातं, आणि मग परत आपल्याला काय करावं लागतं, ते पाणी ओतून द्यावं लागतं। अशानं काय होतं, आपल्या पाण्याचा भरपूर नाश होतो आणि भरपूर म्हणजे कपडे तर जास्त नसतात पण पाण्याचा जास्त वापर होतो। तर ही एक टिप जी आहे ती तुम्ही लक्षात ठेवावी, आणि मी सुद्धा ही यूज करते। तर तुम्ही पाहत असाल मी इतके कपडे धुतले, पण एकही कपडा मी पूर्ण स्वच्छ झाल्याशिवाय बादलीमध्ये बुडवला नाही। तर अशा पद्धतीनं बघा पायामध्ये मी कपडा धरते आणि घासते, आणि हाताने बघा पाणी घेताना मी तुम्हाला दिसत असणार आहे, तर हाताने पाणी घेते, आणि मग जेव्हा मला असं वाटतं की आता हा कपडा बऱ्यापैकी छान स्वच्छ झालेला आहे, हाताने पाणी घेऊन त्यामधलं साबण निघालेलं आहे विसळून, तरच मग मी शेवटी जो कपडा आहे तो बकेटमध्ये बुडवते, छान विसळून घेते आणि बाजूला ठेवून देते।
तर हा जो नियम आहे ना तो मी वापरते कपडे धुताना. त्यानंतर कपडे धुताना, नवीन कपडे धुताना काय करायचं, हे जे कपडे आहेत ना मी ते एक 15 ते 20 मिनटं पूर्वी छान लिक्विडमध्ये, फॅब लिक्विड म्हणून मिळतं कपड्यांचं, त्याच्यामध्ये ना भिजत घातलेली आहेत. तर अशाने काय होतं, नवीन कपडे छान भिजतात आणि त्या लिक्विडनी ना एक छान असा मऊसूतपणा येतो कपड्यांना. तर हा जो व्हाईट कलरचा शर्ट दिसत असेल तुम्हाला, तर तो मशीनमध्ये कितीतरी वेळा मी धुतलेला आहे, तर अजिबात निघाला नव्हता. तर या कपड्यांना कसं असतं ना, छान असं हाताने घासण्याशिवाय आणि ब्रश एखादा फिरवण्याशिवाय पर्यायच नसतो. तर त्याशिवाय असे कपडे निघतच नाही. आपण जसे कपडे छान मस्तपैकी हाताने घासून रगडून धुतो, तर तशा पद्धतीनं मशीनमध्ये निघत नाही. तर नवीन कपडे अशाच पद्धतीनं धुवावे लागतात. आणि तुम्ही पाहत असाल की मी चांगले घासून मगच त्यामध्ये बकेटमध्ये हा कापड जो आहे तो बुडवलेला आहे. तर अशाच पद्धतीने मी कपडे धुते ताईंनो. तर तुम्ही पाहिलं असाल गार्डनमध्ये सुद्धा भरपूर जागा आहे कपडे धुवायला, पण थोडंसं ऊन येतं उन्हाळ्याच्या दिवसामध्ये ना, तिथे त्या जागेवर लवकर ऊन येतं. त्याच्यामुळे मी आज बाथरूममध्येच कपडे धुतलेले आहे. आणि थोड्याशा जागेमध्ये सुद्धा भरपूर छान आणि स्वच्छ आपल्याला कपडे धुता येऊ शकतात. तर इथं काय तुम्हाला जास्त करून व्हाईट कपडेच दिसतील. तर व्हाईट कपडे जे आहेत ना, तर ते मी वेगळे काढून ठेवते आणि रोजचे कपडे जे आहे ना ते मी मशीनला लावून देते. व्हाईट कपडे मी त्या कपड्यांमध्ये मिक्स करत नाही आणि शक्यतो मी व्हाईट कपडे जे आहेत ना ते हातानेच धुते. तर छान असा टी शर्ट पसरवून घेतलेला आहे. सर्वात आधी कॉलर मी घासून घेतलेले आहे. हा टी शर्टसुद्धा लिक्विडमध्ये भिजत घातलेला आहे. त्यामुळं काय होतं ना, आपल्याला कपडे भिजत घालण्याचा फायदा हा आहे की आपल्याला ना साबण वगैरे एक्स्ट्राचं जास्त लावावं लागत नाही आणि पटपट काढलं की छान कपडा पसरवला की खसखस घासला की छान परत पुन्हा एकदा आपल्याला हाताने घासता येतो. आणि मग त्याच्यामध्ये पाण्यामध्ये थोडंसं बुडवल्यासारखं करायचं, परत बाहेर काढायचं आणि छान धोपटून घ्यायचा कपडा आणि मग पुन्हा एकदा बादलीमध्ये घालून छान विसळवून घ्यायचा आहे. तर असं केल्याने ना पांढरे कपडे एकदम स्वच्छ निघतात आणि पिळताना पण आपल्याला एक बाजू, या बाजूने एकदा त्या बाजूने एकदा, अशा पद्धतीनं आपल्याला हे कपडे जे आहेत ते पिळून घ्यायचे आहेत. तर देवांशचा ड्रेस आणि तुमच्या दादांचे 2-3 व्हाईट कलरचे शर्ट आणि माझा जो नवीन ड्रेस आहे, तर हे थोडेफारच कपडे होते हाताने धुवायचे. तर म्हटलं चला आज मी कपडे धुवत आहे तर तुमच्याबरोबर शेअर करूयात की काय ट्रिक जे आहेत ते मी वापरते. तर बघा एवढ्या सगळ्या ट्रिक्स ज्या आहेत ते मी वापरते. तुम्ही आता गाऊन पाहत असाल तर गाऊन आपला किती मळतो, तर खालच्या बाजूने सुद्धा मळतो, परत मांड्यांच्या बाजूने आपण गाऊनला सतत हात पुसत असतो, तर ती एक बाजू जास्त मळलेली असते. पोटावर संपूर्णपणे गाऊन जो आहे तो मळलेला असतो. तर शक्यतो गाऊन जे आहेत ना ते मी हातानेच धुते. आणि गळ्याला जे काही वर्क केलेलं असतं गाऊनच्या, तर ती तर बाजू खूप नाजूक असते, त्याच्यामुळे ना मी हातानेच अशी धरून धुते. आणि थोडासा ना फास्ट मोशनमध्ये मी हा व्हिडिओ केलेला आहे. तर म्हटलं चला तुम्हाला कंटाळा येईल शेवटी माझे कपडे धुताना बघून म्हणून मी हा थोडासा फास्ट मोशनमध्ये हा व्हिडिओ केलेला आहे. तर अशा पद्धतीनं संपूर्ण बाजूने ना मी हा गाऊन छान घासून घेतलेला आहे. आणि व्हाईट गाऊन आहे त्यामुळं मी कधीही हा मशीनमध्ये टाकत नाही जास्त करून, म्हणजे त्याची जी लाईफ आहे कपड्यांची ती चांगली राहावी. लवकर माझ्याकडे कुठलेही ड्रेस किंवा कुठल्याही साड्या ज्या आहेत त्या फाटत नाहीत, कारण मी अशा पद्धतीनं कपड्यांची काळजी घेते ना. अगदी तुम्ही म्हटलात तर 12-12, 13-13 वर्षापूर्वीच्या साड्यासुद्धा माझ्या अजून तशाच नव्या कोऱ्या आहेत. आणि फिडिंगचे जे ड्रेस आहेत, आता तुम्ही पाहत असाल देवांश जो आहे तो 5 वर्षाचा झालेला आहे. अगदी 1-1.5 वर्षाचा असल्यापासून तो म्हणजे 6 महिन्याचा असल्यापासूनचे जे टॉप आहेत माझे फिडिंगचे टॉप, ते सुद्धा माझ्या अजून तसेच्या तसेच नवीन आहेत. तर अशा पद्धतीने मी कपड्यांची काळजी घेत असते आणि त्यामुळं ना धुताना पण आणि वापरताना पण, त्यामुळं माझे जे कपडे आहेत ना ते जास्त दिवस टिकतात, त्यांची लाईफ जी आहे ना ती लॉंग राहते. तर बघा आता कपडे धुवून घेतल्यानंतर पण थोडंफार जे क्लिनिंग होतं, म्हणजे जो ब्रश आहे ना त्याच ब्रशनी बघा मी फरशी जी आहे, म्हणजे बाथरूमची जी टाईल्स ती घासून घेतलेली होती. थोडंफार काय होतं ना, साबण किंवा कोलगेटचे डाग वगैरे उडालेले असतात. आणि तुम्हाला माहिती आहे बाथरूम तर आत्ता मी काही डीप क्लीन केलं नाही, फक्त कपडे धुतल्यानंतर वरच्यावर घासून घेतलेले आहे. तरीसुद्धा बघा बाथरूम किती छान चकचकीत स्वच्छ झालेली आहे. दुपारची वेळ आहे आणि बाथरूम वाळल्यानंतर ना मग लय भारी अशी स्वच्छ दिसायला लागते. तर ते एक भारी वाटतं मला. हाताने कपडे धुतल्याचा तो एक फायदा असतो की लगेचच आपल्याला हातासारखी बाथरूमसुद्धा स्वच्छ करून घेता येते. आणि बाथरूममधून बघा काहीसा दुपारच्या वेळेला असा व्ह्यू दिसतो. जेवणं वगैरे आत्ता आमची झालेली आहेत आणि म्हटलं चला बाथरूम स्वच्छ झालेलं आहे, वाळल्यानंतर कसं दिसतं तुमच्याबरोबर शेअर करावं. अलीकडचा कोपरा घासला नाही त्यामुळे
त्यामुळे तुम्हाला तो थोडासा पिवळसर दिसत असेल. नाहीतर मग बाथरूम एरवी स्वच्छ असतं, दाराच्या पाठीमागे वॉशिंग मशीन आहे. तर बघा आता मी मार्केटमध्ये आलेले आहे. जेवणं वगैरे झाले, दुपारची वेळ होती. साधारणतः दुपारची नाही, 4-4:30 वाजले असावेत. तर तुमच्याबरोबर मी साड्या शेअर केलेल्या आहेत की साड्या खरेदी केलेल्या आहेत. मागच्या ब्लॉगमध्ये मी दाखवलेलं आहे का, तर त्याच साड्यांवर ना ब्लाऊज पीस किंवा खण जे आहेत ते विकत घ्यायचे होते. तर म्हटलं चला आज थोडासा वेळ मिळाला आहे तर दुकानातून घेऊन येऊयात. तर मी खूप मॅच करत होते, पण मला पाहिजे असा खण मिळतच नव्हता. परफेक्ट असा मॅच मिळत नव्हता. आणि कसं असतं ना, आपण जेव्हा जुन्या पद्धतीच्या किंवा जुन्या काळातल्या जेव्हा आपण साड्या बघतो घेतो, तर तेव्हा ना एकदम परफेक्ट असं खण मॅच मिळेलच असं नाही होत. तर पूर्वीच्या बायका पण तशाच थोड्याशा मिसमॅच अशा घालायच्या. साडीतलेच पीस किंवा अगदी परफेक्ट ज्या असायचे खण ते मॅच नसायचेत. तर मी बघा त्यातला त्यात हा एक जो खण आहे तो चॉईस केलेला आहे. तर भरपूर गर्दी होती आणि व्यवस्थित कॅमेरासुद्धा धरता येत नव्हता आणि मॅचिंग वगैरे मॅच करून मला बघायचं होतं. त्यामुळं तिथं मी एवढं काही शूट घेत बसले नाही. तर ताईंनो, आता मी आलेली आहे घरी आणि संध्याकाळची वेळ आहे. मधला वेळ जो काय आहे क्लिनिंगची कामं, संध्याकाळची दिवाबत्ती वगैरे ह्या सगळ्या गोष्टी माझ्या आटोपलेल्या आहे. संध्याकाळचा चहा पाणी हे सगळं झालं आणि एक रेसिपी करणार होते मी. तर म्हटलं चला तुमच्याबरोबर शेअर करूया, जे काही महत्त्वाचं आहे आज दिवसभरात तेच म्हटलं तुमच्याबरोबर शेअर करूया. तर मी आज अंडा करी करणार आहे आणि इतक्या सोप्या पद्धतीनं करणार आहे ना ताईंनो, तर तुम्ही नक्की पहा आणि करूनही बघा आणि मगच मला इथं येऊन सांगा की कशी झालेली आहे, कमेंट करून सांगा. तर 6 बटाटे ना मी उकडून घेतलेले आहेत. हा जो बटाटा आहे ना तो महाबळेश्वरला मिळतो, असा लाल बटाटा आणि पांढरा बटाटा, 2 प्रकारचे बटाटे मार्केटमध्ये मिळतात. तर लाल बटाटा जो आहे ना तो अगदी टेस्टी असतो. तर तेच बटाटे जे आहेत लाल, तर ते 6 बटाटे उकडून घेतलेले आहे आणि अशा पद्धतीनं मी छान असे स्मॅश करून घेतलेले आहे. कुठलंही वाटण न करता आपल्याला आज ची ना अंडा करी करायची आहे आणि कुठलाही कांदा टोमॅटो असं कट करत बसायची आपल्याला काहीच गरज नाही. अगदी झटकीपट होणारी ही अंडा करी आहे. तर तुम्हाला तुम्ही समजा तुम्हाला जर बरं वाटत नसेल किंवा अचानक तुमच्या घरी पाहुणे आले किंवा असं काहीही तुम्हाला अगदी घाई गडबडीत स्वयंपाक करायचा असेल, तर त्याच्यासाठी ही बेस्ट अशी रेसिपी आहे. तर 6 बटाटे जे आहेत ना ते थोडेसे स्मॅच करून घेतले. थंड झाले होते, गरम असते तर तुम्ही स्मॅचरने स्मॅच करू शकता. थंड होते म्हणून मी हाताने स्मॅच केले आणि थोडेसे ते ना आपल्याला पूर्ण असे स्मॅच करायचे नसतात, त्याच्यामध्ये थोड्याशा फोडी ठेवायच्या असतात आणि थोडंसं पाणी मी त्या पातेल्यामध्ये घेतलेलं आहे. आता बघा कढई ठेवलेली आहे गॅसवर, त्यामध्ये ना तेल घालून घेणार आहे. तर नेमकं ना जारमधलं तेल संपलं होतं म्हणून पापड तळलेले होते, त्याच कढईतलं मी थोडंसं तेल त्याच्यामध्ये घातलं. असंही या रेसिपीला तेल जास्त लागत नाही. तर तेल घातलेलं आहे, 2 चमचे अंदाजे तुम्ही घाला आणि 7-8 लसणाच्या पाकळ्या ज्या आहेत त्या चेचलेल्या लसणाच्या पाकळ्या मी चेचलेलं लसूण तेलामध्ये घातलेलं आहे. तेलामध्ये लसूण छान भाजून झाला की आपल्याला त्यामध्ये चिमूटभर हळद घालायची आहे आणि त्यानंतर मी एव्हरेस्टचा अंडा करी मसाला घातलेला आहे. अगदी 5 रुपयाला पॅकेट मिळतं, कुठल्याही शॉपमध्ये मिळून जाईल तुम्हाला इझिली. आणि त्यानंतर घरगुती लाल तिखट घातलेलं आहे. घरगुती लाल तिखट घातल्यानंतर आपल्याला एका मिक्सरच्या भांड्यामध्ये एका टोमॅटोची प्युरी करून घ्यायची आहे. तर एका टोमॅटोची प्युरी घातलेली आहे आणि हा मसाला छान आपल्याला तेल सुटेपर्यंत भाजून घ्यायचा आहे. तुम्ही पाहिलं असाल सुरुवातीला मी कुठलंच वाटण घातलेलं नाही किंवा कांदा वगैरे कट करत बसलेली नाही आहे. फक्त लसणाच्या पाकळ्या ज्या आहेत आपल्याला 7-8 लसणाच्या पाकळ्या चेचून घ्यायच्या आहेत, तेलामध्ये घालायच्या आहेत, चिमूटभर हळद घालायची, एव्हरेस्टचा अंडा करी मसाला घालायचा आहे, त्यानंतर आपल्याला लाल तिखट घालायचं आहे, त्यानंतर आपल्याला टोमॅटोची प्युरी घालायची आहे. टोमॅटोची प्युरी छान भाजून झाली की मग आपल्याला त्यामध्ये थोडंसं मीठ घालायचं आहे. मीठ घातल्यानंतर टोमॅटोची प्युरी जी आहे ती अजून छान पद्धतीनं आपल्याला भाजता येते आणि चांगली भाजल्या जाते. आणि त्यानंतर आपल्याला स्मॅच केलेला बटाटा जो आहे तो यामध्ये घालायचा आहे आणि छान असं ढवळून घ्यायचं आहे. तर स्मॅच केल्यानंतर बटाटा थोडंसं पाणी मी त्यामध्ये ॲड केलं होतं, तुम्ही पाहिलं असणार आहे. तर अशा पद्धतीनं इतकी साध्या सोप्या पद्धतीनं आपल्याला आजची आपण अंडा करी रेसिपी पाहिलेली आहे. तुम्ही नक्की करून बघा, एवढी चवदार होते ना ताईंनो. तुम्हाला असं वाटत असेल की काय केलेलं आहे आणि काय नाही, पण खरंच खूप छान होते. आणि तुम्ही तर्री पण बघत असाल, अगदी तुम्ही वाटण करताना त्यासुद्धा कालवणाला त्यासुद्धा रश्श्याला एवढी तर्री येणार नाही, एवढी तर्री आपल्या आजच्या फक्त बटाटा चिंगरून किंवा बटाटा स्मॅच करून
आता मी गावरान भाषेत बोलते. तर बटाटा चांगला चेंगरून आपण अंडा करी आजची केलेली आहे, बटाटा छान स्मॅश करून. तर फक्त तेवढेच पदार्थ, खूप कमी साहित्यात ही अंडा करी झालेली आहे. अंडी शिजवून घेतलेली होती आणि थोडासा मध्ये कट केलेला आहे अंडं आणि आपल्याला करीमध्ये सोडून द्यायचं आहे. छान हे करीमध्ये अंडं मुरलं आणि ही आमटी म्हणजे अंडा करी जी आहे तर ती थोडीशी आटली की अजून टेस्टी लागते. तर नक्कीच तुम्ही ताईंनो नक्की एकदा ही अशी रेसिपी ट्राय करून बघा. फक्त तुम्ही जे काही लाल तिखट घरी तुमच्या वापरत असाल तर ते तुमच्या अंदाजानं घाला, कमी मीठ तुमच्या अंदाजानं घाला. बाकी काय जिन्नस जी लागतात ह्या करीसाठी मी ते तुम्हाला सांगितलेले आहे. लसूण, टोमॅटोची प्युरी, त्यानंतर अंडा करी मसाला, एवढं मी तुम्हाला सांगितलेलं आहे की त्यामध्ये घालायचं आहे आणि कशा पद्धतीनं घालायचं आहे. तर कोथिंबीर वगैरे घातलेली आहे. कन्सिस्टन्सी तुम्ही पाहत असाल, एक नंबर ताईंनो आजची अंडा करी झालेली आहे. त्यानंतर मी लगेच इकडं भाकरी टाकायला घेतलेला आहे आणि तुम्हाला खोटं वाटत असेल ताईंनो, फक्त मी 20 मिनिटात आजचा स्वयंपाक केलेला आहे. अगदी 20 मिनिटात, पूर्ण अर्धा तासही नाही. तर इतकी झटपट ही माझी अंडा करी झालेली होती. एका बाजूला मी बटाटे उकडत लावलेले होते आणि एका बाजूला चहा ठेवलेला होता. बटाटे उकडून थंड झाले की लगेचच मी ही रेसिपी करायला घेतली होती. भाकरीचं तर तुम्ही आकार पाहिला असाल, अगदी तवा भरून मोठीच्या मोठी अशी मी भाकरी टाकलेली आहे. तर खूप मोठ्या पुरणपोळी आणि भाकरी जी आहे ती माझी खूप मोठी असते, म्हणजे तवा भरून असते आणि मला असेच मोठ्या भाकरी, मोठीशी अशी पुरणपोळी करायला आवडते. तर छोटीशी एक दामटी म्हणजे टाकलेली आहे शेवटी बघा ही. तर भाकरीसुद्धा छान टमटमीत फुगलेल्या होत्या. इकडं लिंबू वगैरे कट करून घेतलेला आहे आणि ज्वारीच्या भाकरी तुम्ही पाहत असाल तर तुम्ही ही ना अंडा करी कशाबरोबरही खाऊ शकता, चपातीबरोबर, रोटीबरोबर, पण भाकरीबरोबर एकदम भारी लागते बरं का. आणि लिंबू कट करून घेतलेले आहेत आणि सगळं मी बघा पटापट इकडं जेवायला सुद्धा घेतलेलं आहे. एका बाजूला भात घातलेला होता, एका बाजूला बटाटे लावले होते. थोड्या वेळापूर्वीचं मी तुम्हाला रुटीन सांगते. तर असो, तुम्ही आता इथं अंडा करी पाहत आहात, किती छान अशी तर्री आलेली आहे. तर वाटणाच्या कालवणाला सुद्धा एवढी तर्री येणार नाही, एवढी तर्री बघा फक्त लसूण फोडणी घालून आपण ही अंडा करी केलेली आहे. आणि आता ना सगळे जेवायला बसलेले आहेत घरातले सदस्य. तर मी दादांना ही अंडा करी जी आहे तर ती वाढत आहे. तर तुम्ही पाहत असाल, थोडंसं तुम्ही अंडा करी जर बघाल, म्हणजे आपण वाटणाची केली तरीसुद्धा त्यामध्ये आपण बटाटा घालतोच ना, तर थोड्याशा बटाट्याच्या फोडी मी याच्यामध्ये ठेवलेल्या आहेत आणि अशा पद्धतीनं आपली अंडा करी झालेली आहे. तर भाकरी वाढलेली आहे, लिंबू, टोमॅटो, कांदा, मीठ वगैरे घालून मस्तपैकी आजचं जेवण आहे ना अशा पद्धतीनं ताईंनो झालेलं आहे आणि खरंच एक नंबर लागते. तर तुम्ही नक्की करून बघा आधी आणि मगच मला येऊन कमेंट करा कशी झालेली आहे, कशी नाही नक्की सांगा. तर आपले व्हिडिओ जरा अपलोड व्हायला ना थोडासा उशीर लागतो बरं का ताईंनो, त्याच्यामुळं तुम्ही वाट पाहत असता माझ्या व्हिडिओची, मला माहिती आहे. पण एखाद्या दिवशी जर कामाचा लोड जास्त असेल ना तर एडिटिंगकडं लक्षच देता येत नाही, त्यामुळे तुम्हाला व्लॉग जो आहे ना तो उशिरा अपलोड होत असणार आहे. तर असो ताईंनो, तेवढं मला फक्त सांभाळून घ्या. तर ह्या साड्या मी तुम्हाला दाखवते, मागच्या वेळेसुद्धा व्लॉगमध्ये दाखवलेल्या आहेत. तर एका ताईंनी मला या ग्रे साडीची किंमत विचारलेली होती. कोल्हापूरला फॅक्टरी आउटलेट म्हणून एक शॉप आहे, शॉप म्हणता येणार नाही, ती फॅक्टरीच आहे. तर इथं बघा 1780ला ही साडी आहे ना, तर फॅक्टरी रेटमध्ये मला ना किती 890 रुपयाला बसलेली आहे. तर ही एक जिजामाता साडी मी कोल्हापूरमध्ये घेतलेली आहे. तर ह्या पॅटर्नचं नाव जिजामाता साडी आहे असं सांगितलं त्या ताईंनी आणि मला ती आवडली. मला जर अशा जुन्या काळातल्या साड्या वगैरे मला आवडतात, त्याच्यामुळं मग मी हात चोळीचा खण जो आहे त्याच्यावर घेऊन आलेली आहे. आणि करायचं तरी काय, तर माझं असं वेगळंच डोकं चालतं बघा कधीतरी. तर मी इकडं बघा कवड्या घेऊन आलेली आहे आणि कवड्यांचं असं स्वस्तिक मी करणार आहे, बोटनेकचा ब्लाऊज शिवणार आहे. तर मी तुम्हाला आधीच आयडिया सांगते आहे माझी, किंवा माझ्या डोक्यात जे काही आलेलं आहे प्लॅन, तर तो मी तुम्हाला सांगते. तर नक्की हा चांगला दिसेल की काय, मला नक्की कमेंट करून सांगा दिसेल की नाही, किंवा तुम्हालाही कळतं लगेच. तुम्ही बऱ्याच अशा ज्या लेडीज आहेत तर त्यासुद्धा स्वतः शिवणकाम करतात, ब्लाऊज शिवतात. तर नक्की कसा दिसेल मला सांगा बरं. किंवा मग मी नुसतं फक्त असं स्वस्तिकच साधं ठेवू का कवड्यांचं, की मग ते टिंब लावल्यानंतर जरा जास्तच गिचमीट असल्यासारखं वाटतं आहे मला. तर अशा पद्धतीने मी काहीतरी हटके, काहीतरी वेगळं करावं असं मी विचार केलेला. कारण एम्ब्रॉयडरी वर्क तर मी बऱ्याच ब्लाऊजवर करून घेतलेलं आहे ना, तर मग म्हटलं आता कवड्यांचं स्वस्तिक वगैरे काढावं जरा काहीतरी वेगळं, आणि बाईला सुद्धा कवड्या लावाव्यात.
तर असा मी विचार केलेला आहे, काहीतरी साडी त्या टाईप आहे जुन्या काळातली, तर ब्लाऊज पण तसंच असायला हवा. तर गुढीपाडव्याची तयारी चाललेली आहे ताईंनो. घर जसं आपण स्वच्छ ठेवतो, घरातली कामं जशी आपण सगळी करतो, तसं आपल्या स्वतःला सुद्धा छान छान नटायला पाहिजे. छान छान साडी, पण काहीतरी वेगळं आणि पारंपरिक म्हणून मग मी हे असं केलेलं आहे. फॉल वगैरे आणलेले आहेत. आता एखाद्या दिवशी मला वेळ मिळाला की सगळ्या साड्यांना मी फॉल वगैरे लावून घेणार आहे आणि ब्लाऊज पण शिवणार आहे. तर असा होता आजचा व्लॉग आणि इतक्या गडबडीचा होता आजचा व्लॉग. तर तुम्हाला आजचा व्लॉग कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा. जर आवडला असेल आजचा व्लॉग तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा जर नवीन तुम्ही कोणी पाहत असाल तर, आणि व्हिडिओला लाईकसुद्धा आवर्जून कराच. जर तुम्हाला माझ्या टिप्स किंवा रेसिपी आणि इतर सगळ्या ब्लाऊज आयडिया वगैरे आवडली असेल तर, आणि कशी वाटेल मला ही सुद्धा कमेंट करून सांगा. तर हे रोपटं जे आहे ना, तर ते मी रोज रात्री धुवून ठेवते आणि संपूर्ण कट्टा जो आहे जेवण वगैरे झाल्यानंतर ना स्वच्छ करून ठेवलेला होता. तर चला आजच्या व्हिडिओचा इथंच करते एंड. परत पुन्हा भेटूया नवीन एका व्लॉगमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि मजेत राहा. बाय बाय.